आज राज ठाकरेंचा बहुप्रतीक्षित मेळावा आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पालिका निवडणुकांच्या तोंडावर मेळाव्याकडे लक्ष आहे। तर नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत होतीये। 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज इमारतीचं भूमिपूजन आहे। दुपारी 4:30 वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंबरनाथमध्ये आहेत। आज नाट्यगृहाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहतील। संध्याकाळी 4 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडेल। धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेनेत स्वतंत्र लढण्याची मोर्चे बांधणी सुरू आहे। जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष आहे, शिवसेनाच जिंकणार असं वक्तव्य शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केलंय। स्थानिक निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार योग्य निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंनी हे वक्तव्य केलंय। सोलापुरात राजकीय फटाके फुटणार। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत। मंत्री जयकुमार गोरेंनी हा मोठा दावा केलाय। शिवाजीराव कर्डिलेंच्या जाण्यानं अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालंय। त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा शब्द दिलाय। तर संजय राऊत जे बोलतात ते नेमकं उलटं होत असतं। संजय केळकर यांनी संजय राऊतांवर ही टीका केली आहे। युतीमध्ये कुठेही खिंडार पडणार नाही असं वक्तव्य देखील केळकरांनी केलंय। राऊत यांचा प्रतिपक्ष प्रमुख बनण्याचा डाव आहे। ठाकरेंची शिवसेना आता उद्धवजी नाही राऊतच चालवतात। शिवसेनेचा हुकूम मीच, राऊतांचा समज आहे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर ही खोचक टीका केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाक्याला भेट दिली आहे। दहिसर टोलनाका वसई विरार इथे स्थलांतरित करणार आहेत। संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर हे स्थलांतरण होईल। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ आहे। 1200हून अधिक दुबार नावं असल्याचं आढळून आलंय। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका। सरचिटणीस निखिल सुतार यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी खासदार सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ट्विट करत या शुभेच्छा देण्यात आल्या। अर्ध्या जागा राष्ट्रवादीला द्याव्या अन्यथा युती होणार नाही। गडचिरोलीतील राष्ट्रवादीकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। ठाणे शहरात विविध ठिकाणी भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते। अबकी बार 70 पार। ठाण्यात भाजपने हा नारा लगावलाय। भाजप स्वबळावर लढायची तयारी सुरू केली आहे। अयोध्येत दीपोत्सवानिमित्त शरयू तीरावर आरती करण्यात आली आहे। 2100 जणांनी एकाच वेळी शरयू तीरावर ही आरती केली आहे। शरयू तीरावर आरतीचा हा नवा विक्रम झाला। राज्यात सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे। कराड बाजारपेठेतही दीपावलीची खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। तर दिवाळीचा फराळ आता परदेशातही मिळणार आहे। घरबसल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मधून 192 देशांमध्ये आता वस्तू पाठवणं शक्य आहे। भारतीय पोस्ट विभागाने ही विशेष सेवा सुरू केली आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवड बाजारपेठेत रंगेबिरंगी आकाशकंदील दाखल झालेत। आकाशकंदिलांवर देवतांसह शिवरायांचे सुंदर फोटो पाहायला मिळतात। तर भिवंडीत छत्रपती शिवरायांच्या मंदिरात पहिला दिवा लावून दिवाळी साजरी करण्यात आली आहे। 5000 दिव्यांनी हे मंदिर उजळून निघालं। छत्रपतींच्या नावाची शेकडो दिव्यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवंडांसोबत दिवाळी फटाक्यांची खरेदी केली आहे। कौटुंबिक क्षण कॅमेरा चित्रित झालाय। व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत।
मालेगावमध्ये रवी शहा शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावत स्टॉलच्या नफ्यातून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देणार आहेत। तर हिंगोलीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्याचं पाहायला मिळतंय। रंगेबिरंगी आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरात उद्योगनगरीला दिवाळीच्या 4 दिवस सुट्ट्या मिळाल्या। तर 3500 मध्यम आणि लघु उद्योग आस्थापनांना 21 ते 24 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर बीडमध्ये शिवसेनेकडून पूरग्रस्तांना 80,000 किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किट वाटप करण्यात आलंय। प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना दिवाळीच्याही शुभेच्छा दिल्या। सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील बनवलेत। हे कंदील आठवडा बाजारात विकून स्वकमाईचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतलाय। सोन्याच्या भावात 3,000 रुपयांची घसरण झाली आहे। सोने सध्या 1,32,000 गेले, तर चांदीत देखील 10,000 रुपयाची घसरण झाली आहे। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई आहे। सोन्याच्या मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। दिवाळीनिमित्त दुकानदारांनी ही खास मिठाई बनवली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात 31,000 रुपये बोनस जमा झालेला आहे। तर दिवाळीनिमित्त किल्ले रायगड प्रकाशमय झालाय। पणत्या, कंदील आणि मशालींच्या प्रकाशात रायगड न्हाऊन निघाला। मशालींच्या प्रकाशात पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। चंद्रपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी करण्यात आली। नॉईज टेस्टिंग मीटरने ही ध्वनी प्रदूषणाची चाचणी करण्यात आली। विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले। दिवाळी, छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या तिकिटात 3 ते 5 पट वाढ झाली आहे। प्रवाशांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। समुद्र क्षेत्रात वादळी वारं आणि उंच लाटांची शक्यता आहे। मुंबईसह किनारी भागातील मच्छीमारांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा होणारे मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक आहे। अनेक एक्सप्रेस मेल देखील आज विलंबाने धावतील। पुन्हा शिवाजीराव भोसले चित्रपटाचा वाद कोर्टात गेलाय। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट LLP या कंपनीने कोर्टात धाव घेतलेली आहे। महेश मांजरेकरांसह अन्य निर्मात्यांविरोधात ही कोर्टात धाव घेण्यात आली आहे। दिवाळीत फटाके फोडताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या। फटाके फोडताना विद्युत फीडर वायर पासून लांब ठेवा। महावितरणकडून नागरिकांना हे आवाहन करण्यात आलंय। ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाचं नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। स्थानकांच्या नावामुळे महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप आहे। काँग्रेसचा मेट्रो स्थानकांच्या नावाला विरोध आहे। कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झालेला आहे। मतदार यादीतून 342 मतदान गायब आहेत। समरजित सिंग घाटगे यांनी हा आरोप केलेला आहे। मतदार यादीमध्ये तब्बल 822 दुपार नावे। समरजित सिंग घाटगे यांनी हा दावा केला। तर मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। विरोधकांच्या आरोपानंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी हे आदेश दिले। तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। भाजपाने पक्षात प्रवेश न दिल्यास इतर पक्षाचे पर्याय खुले आहेत। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी थेट भाजपला आव्हान केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेने ठाणे महापालिकेच्या नाही तर मेंटल हॉस्पिटलच्या जागा जिंकणार, कारण त्यांचं वास्तवाशी काही घेणं देणं नाही। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा टोला लगावलाय। जळगावमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे। खासगी ट्रॅव्हल्स एजंटकडून दुप्पट तिप्पट तिकीट दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे।
नवी मुंबईमध्ये सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। 15 दिवसात घरांच्या किमती कमी करण्याच्या आश्वासनाचं काय झालं? सिडको घरधारकांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केलाय। साताऱ्यात शिवेंद्रराजेंकडून दिव्यांगांना 803 वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे। इलेक्ट्रिक सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्रासह नवी उभारी घेण्यात आली। दिव्यांगांच्या चेहऱ्यावर यामुळे हास्य फुलल्याचं पाहायला मिळालं। सांगलीत 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभार समोर आलाय। रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नाहीयेत, परंतु सुविधा नसल्यानं रुग्ण गंभीर अवस्थेत गेल्याचा नातेवाईकांनी आरोप लगावलाय। नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात कोणतंही सर्वेक्षण नाहीये। पालिका आणि प्रशासनाकडून दिशाभूल केली जाते। काँग्रेसचा पालिका आणि प्रशासनावर हा आरोप आहे। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा चिकन मसाला भेट देण्यात आलाय। बीव्हीजी कंपनीकडून पंढरपुरातील कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर त्यामुळे वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जातोय। सांगली जिल्हा परिषद आरक्षणावर एकूण 74 हरकती दाखल झालेल्या आहेत। गटांसाठी 67 तर गणांसाठी 7 हरकतींची नोंद झालेली आहे। सिंधुदुर्ग किनारपट्टीसह मालवण किनारपट्टी भागात मासेमारी माफियांचा हैदोस पाहायला मिळतोय। प्रशासनाची बंदी असतानाही एलईडी आणि बेकायदेशीर पर्सेसिंग कडून मासेमारी मात्र सुरूच आहे। अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास तर गाणगापूरचं दत्त मंदिर दर्शनासाठी 18 तास खुलं राहणार आहे। दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय। भंडाऱ्यातील कांद्री येथील आरोग्य उपकेंद्रातील सीएचओ पद 2 वर्षांपासून रिक्त आहे। रुग्णांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। तात्काळ सीएचओची नियुक्ती करा अशी रुग्णांनी मागणी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळांचं नव्याने सर्वेक्षण झालंय। हेरिटेज कमिटीच्या बैठकीत हा सर्वेक्षणाचा निर्णय झालाय। शहरात सुमारे 300 वारसा स्थळांची नोंद झालेली आहे। धाराशिवमध्ये 2 लोकनाट्य कला केंद्रांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे। दोन्ही कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय। वर्ध्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार याद्या लागल्याच नाही। मतदार यादीत घोळ असल्याचा खासदार अमर काळे यांचा आरोप आहे। आधी घोळ दुरुस्त करा, नंतरच निवडणूक घ्या, अमर काळेंनी ही मागणी केली। भटक्या विमुक्तांना आदिवासी दर्जा द्या, लक्ष्मण माने यांनी ही मागणी केली आहे। राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आरसीएफ विरोधातील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलंय। न्यायालयाची बंधनं आणि दिवाळी सणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणारे आमदार महेंद्र दळवी यांनी ही घोषणा केली आहे। तर परभणीत शेतकरी संघर्ष समितीचं पिठलं भाकरी आंदोलन पाहायला मिळालं। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। पुणे लेनवर 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा झाल्या। सलग सुट्टी असल्यानं एक्सप्रेसवर वाहनांची संख्या वाढली। बोरघाटातील अमृतांजन पूल ते खोपोली एक्झिट पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ई बग्गी सेवेचं लोकार्पण झालंय। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हे लोकार्पण झालंय। तर कोल्हापूर शहरातील 77 रस्त्यांची प्रचंड दुरवस्था पाहायला मिळते। नागरिकांची सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल आहे। ॲडव्होकेट असीम सरोदेंसह इतर 6 जणांनी ही याचिका दाखल केली आहे। राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना एकूण 1356 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तर अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत नाहीये। शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे।
मराठमोळे सुपर कॉप शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणात उतरले, तर मुंगेर आणि अररिया या मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या, त्यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिलाय. प्रियंका चतुर्वेदी यांनी बीसीसीआय सरकारला हा टोला लगावलाय. सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना हा आदेश आहे. सीबीआय चौकशीचे निर्देश देताना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू झालाय. राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. बाळाच्या हृदयात छिद्र असल्याचं निदान झालंय. बाळ सध्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या झाली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात तरुणाने आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुशन शोरूमला भीषण आग लागली आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी बुडणाऱ्या 3 महिलांना जीवदान देण्यात आलंय. स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचवले. पर्यटकांना मात्र काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय. पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशन जवळ काल मोठी दुर्घटना घडली. गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग लागली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी नाहीये. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दिल्लीत इमारतीत भीषण आग लागली आहे. विशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र इमारतीत ही आग लागली होती. संसद भवनापासून अगदी 200 मीटर अंतरावर ही आग लागल्याचं समजलं. नाशिकच्या ITI सिग्नल परिसरात दुचाकीला आग लागली. घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मालाड पूर्वच्या पिंपरीपाडा झोपडपट्टीत आग लागली होती. आगीत अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये. विरारच्या जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी 16 दुकानांना आग लागली. आगीमध्ये दुकानं जळून खाक झाली. सोलापूर रेल्वे स्टेशन भागात कारने पेट घेतला. अग्निशमन दलाने आग विझवली आलेली आहे, तर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रायगडच्या महाड बाजारपेठेत कापड दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत दुकानातील साहित्य जळून मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोट झाला. ऑइलच्या टँकरला वेल्डिंग करताना हा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.